पंचायती राज चषक 2024 में। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, त्याचबरोबर नामदार कपिलजी पाटील साहेब आणि बबलू शेठ यांनाही दाखवलं जातं। अत्यंत चांगलं समाजकारण या परिसरामध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या वतीने केलं जात आहे। यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, मागच्या बाजूने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। चेंडू पडल्यानंतर त्याने वळण घेतलेलं आहे, डायव्हर्ट झाला, दिशा बदलली आणि त्याचमुळे डीप फाईन लेगला जे क्षेत्ररक्षक होते त्यांना चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागला। 2 धावा इन बिटवीन आल्या। एक ऐसे गेंदबाज को आक्रमण पर लाया गया है जिसको मुझे नहीं लगता है कि खारबाव के बल्लेबाजों ने इससे पहले कभी खेला होगा। युवा गेंदबाज साहिल जादव, पहली गेंद पर 2 रन आए हैं। एक एक रन बेशकीमती, एक एक गेंद काफी कीमती है इस मैच में। 5 गेंदों में अब 6 रन चाहिए और चेसिंग कंपलसरी है। 5 चेंडू आणि 6 धावा, चेसिंग कंपल्सरी म्हणजे मग तुम्हाला 5, 5.25, 5.5, 5.6 बनून चालणार नाहीत, अजय 6 पूर्ण करावे लागतील। आणि ड्रेसिंग तर अत्यंत चांगली दिलेली आहे, आकर्षक रंगसंगती असणारे अनेक ड्रेसेस आपण, मला असं वाटतं या स्पर्धेमध्ये जितके रंग तुम्हाला पाहायला मिळतील जर्सीचे, तितके रंग तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये पाहू शकत नाहीत। आणि तितकंच रंगीबिरंगी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं। पुन्हा एकदा या सामन्याच्या कथानकाला कलाटणी मिळत आहे आणि इथे गोलंदाजाने कमाल केलेली आहे। फलंदाजाला नामोहरम केलं, खेचून मारण्याचा प्रयत्न इथं फलंदाजाचा फसला। या कहाणीमध्ये पुन्हा एकदा बदल होत आहे आणि आणखी एक फलंदाज बाद झालेत। वाकई में कहानी में रोचकता और ज्यादा बढ़ गई है। अब 4 गेंदों में 6 रन चाहिए। सागर कारभारी आउट हुए हैं, थोड़ी सी चढ़ गई थी बल्ले पर गेंद, हल्का सा अतिरिक्त उछाल था, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे सागर कारबारी, लेकिन बल्ले के बीचों बीच ले ही नहीं पाए, ऊपर लगी थी। अच्छा कैच खुद गेंदबाज साहिल ने लपका है, अंडर प्रेशर अच्छी गेंदबाजी और अच्छा क्षेत्र रक्षण, जबरदस्त मैच। बेसिक मिस्टेक फलंदाज सागर कारभारीची आपण पाहिली, कारण लेंथच पीक करू शकले नव्हते। समोरचा चेंडू होता आणि त्यानंतर फोर्सिबली ऑनसाइड रिजन मध्ये खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, त्याचमुळे टायमिंग जुळलं नव्हतं आणि अखेर झेल सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतला गेलेला आहे। 4 चेंडू 6 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आहे। या अगोदर पहिल्या चेंडूवर 2 धावा जरूर आल्या होत्या साहिल जाधवच्या त्या पहिल्या चेंडूवर, परंतु त्यानंतर फलंदाज सागरला त्याने बाद केलेला आहे। इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 4 मध्ये 6 बनण्यासारखे आहेतच, त्यामध्ये दुमत नाही, परंतु नव्याने आलेला फलंदाज मयूर तरे याच्या समोर आव्हानं आहेत, कारण नव्याने आलेला फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये धावा प्रोड्यूस करेलच का, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे। इस टूर्नामेंट का अभी तक का ये सबसे रोमांचकारी मुकाबला है जिसमें पहले बैटिंग करने वाली टीम ने अंडर 40 टोटल बनाया है और उसको डिफेंड करने की कोशिश हो रही है। जबरदस्त मुकाबला खारबाव और नांदकर के बीच में। 4 गेंदों में 6 रन चाहिए। नए बैट्समैन मयूर तरे, अनुभवी खिलाड़ी है, पायत के विस्फोटक बल्लेबाज मयूर तरे टॉप ऑर्डर में कई बार खेल चुके हैं, लेकिन अब आए हैं लोअर मिडिल ऑर्डर में। 4 मध्ये 6 ची गरज असताना इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न झालाय, पंचांनी अपील इथे उचलून धरलेली आहे, स्वीकृती मिळाली गोलंदाज साहिल जाधवला। यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न मयूर तरेच्या अंगलट आला आणि याच बरोबर पायचीत ठरलाय फलंदाज मयूर तरे। आणखी एक फलंदाज इथे बाद होतोय, सामना रोमहर्षक बनलेला आहे। एक और बेहतरीन गेंद और एक और बैट्समैन का काम तमाम करते हुए साहिल जाधव, पूरी लंबाई की गेंद डाली उन्होंने, देख लिया था बैट्समैन को पहले ही थोड़ा सा मुंह होते हुए और बिल्कुल स्टंप्स के सामने थे, पैरों पर निशाना साधा, फ्लिक करने का प्रयास था, गेंद की लाइन को पूरी तरह से चूक गए वहां पर और कोई शंका नहीं थी अंपायर के मन में। लेग बिफोर का शिकार बने हैं मयूर तरे। अब यहाँ पर आप कितने अनुभवी हो ये महत्वपूर्ण नहीं है, ये मायने नहीं रखता है, थोड़ा अनुभव नहीं, अब एप्लीकेशन आपका मायने रखेगा। अगदी बरोबर आहे, हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट। तुमच्याकडे ज्ञान आहे, परंतु त्याचा ऍप्लिकेशन अर्थात उपयोजन योग्य वेळेला तुम्हाला करता आलं पाहिजे, ते उपयोजन हवंय इथे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी। गोलंदाजाने तर चांगलं उपयोजन दाखवलेलं आहे। 3 चेंडू 6 धावा, 1 बिग हिट कॅन फिनिश द मॅच। चेतन तरे स्ट्रायकिंग एंडला। यावेळेस इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पूल करायचं होतं, मागच्या बाजूने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, 1 धाव इकडे फक्त आणि फक्त मिळालेली आहे। दबाव दबाव दोनों तरफ दबाव है, फील्डर्स पर भी दबाव है, गेंदबाज पर दबाव है, बल्लेबाजों पर दबाव है, यहाँ तक कि देखने वाले भी दबाव में आ गए हैं। 2 गेंदों में 5 रन चाहिए, दिल धड़क मैच। फलंदाज आणि गोलंदाजांवर दबाव आहे, त्याचबरोबर
पाहणाऱ्यांवर सुद्धा दबाव आहे, प्रेक्षकांवर दबाव आहे, अशा पद्धतीने खरं तर इथे म्हटलं गेलेलं आहे. चांगली स्टेटमेंट तुम्ही वापरली. खरं तर मला असं वाटतं अजय, ही जी परिस्थिती फलंदाजी करणाऱ्या संघासमोर आलेली आहे, ज्यामध्ये त्यांचा कॅज्युअल अप्रोच त्यांच्या अंगलट आलेला आहे, काय म्हणाल? निश्चित ही रूप से कहीं ना कहीं वो जो प्लानिंग होनी चाहिए थी रनों का पीछा करने की, वो सही नजर नहीं आई है। जिस तरह से 2 चौके लगाने के बाद अक्षय तेटे के विरुद्ध बैट्समैन आउट हुए थे, हमने देखा था भूषण कारबारी, वो भी एक महत्वपूर्ण हिस्सा था। लेकिन अब ये गेंद महत्वपूर्ण है, जोरदार अपील, अंपायर की उंगली ऊपर, तीसरा विकेट झटक लिया है साहिल जादव ने। साहिल का मतलब होता है किनारा, और ये खिलाड़ी अपने टीम की जो नैया मझधार में फंसी हुई थी उसको किनारे पर लेकर जाने का कार्य कर रहे हैं। आखिरी गेंद शेष है, 5 रनों की आवश्यकता है, चेजिंग कंपलसरी है, और मेरे ख्याल से तो छक्का लगाना आसान है, 5 रन बनाना बहुत ही मुश्किल है। अगदी बरोबर आहे. आणि तुम्हाला षटकाराच्याच मार्गाने जावं लागेल आणि त्यात 5 धावा तुम्हाला मिळू शकतात. गोलंदाजांचं मन भरून कौतुक करावं लागेल आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याने केलेली आहे, 39 धावा डिफेंड करायच्या असताना जो माइंडसेट दाखवलेला आहे, जे प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये नानकर संघाने दाखवलेले आहे, त्याचबरोबर ज्या योजना आखल्या त्या योजनांवर जी अंमलबजावणी गोलंदाजाने दाखवलेली आहे अजय, ही आश्चर्यचकित करणारी आहे. परंतु सामना जिवंत आहे, कारण एका चेंडूवर तुम्ही 6 धावा मिळवू शकता. अशातच 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कोण असेल नायक? फलंदाज ठरतील नायक की गोलंदाज ठरतील नायक, हे आपल्याला पाहावं लागेल. श्रुति कारभारी है बल्लेबाज। श्रुति कारभारी, ये नाम सुर्खियों में आ सकता है, यदि इस गेंद पर छक्का जड़ते हैं तो हीरो बन सकते हैं श्रुति कारभारी। नामी संधी आहे, यापेक्षा अधिक चांगली संधी कधी निर्माण होईल? पाहायचं, एका चेंडूवर 5 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू. यावेळेस इथे हा सामना जिंकलेला आहे नानकर संघाने. काय गोलंदाजी सगळ्या संघाने इथे दाखवली. विहान एंटरप्राइजेस नानकर संघाच्या गोलंदाजांचं मन भरून आपल्याला कौतुक करावं लागेल. 39 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या लीलया केलेल्या आहेत. मेनी कॉंग्रॅच्युलेशन विहान एंटरप्राइजेस नानकर. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडणार आहोत. 6 चेंडूंमध्ये खरं तर 8 धावा डिफेंड करण्याचं फार मोठं टार्गेट समोर होतं साहिल जाधवच्या, आणि ज्यामध्ये त्याने 3 धावा खर्च करत असताना 3 महत्वपूर्ण बळी मिळवले, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक अति कठीण विजय आपल्या संघासाठी मिळवून दिला, अर्थात विहान एंटरप्राइजेस नानकर संघासाठी मिळवून दिला. तो गोलंदाज साहिल जाधव आहे या सामन्यातील सामनावीर खेळाडू.